जसं ॲक्रिडिटेशन आपण स्कूलला देतोय, या सगळ्या गोष्टी एका वेळेला सुरू होत आहेत. ज्यावेळेला सुरू होतात आणि नवीन प्रयोग असतात, थोडं त्याच्यामध्ये पुढे मागे होऊ शकतं, पण याचा मागचा उद्देश चांगला पाहिजे आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये एक नवीन पिढी घडली पाहिजे. हे महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा घडतंय की मुलांवर कॉन्सन्ट्रेशन करून त्यांचं कालचा जो दुर्दैवी प्रकार घडला बदलापूरला, त्याच्यापासून सुद्धा अनेक मीटिंग झाल्या, काय काय करायचं याच्यावर निर्णय झाले आणि त्याच्यामधून सुरक्षित असा महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा पूर्वीसुद्धा झालेले आहेत. याच्यापुढे अधिक कडक होतील आणि ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे. कोण ह्याच्यामध्ये दोषी धरलं जाईल आणि त्याच्यामुळे अनेक जुने प्रसंग आता सुद्धा पुढे काय येत आहेत, तर हे दोष आम्ही निश्चित ठरवलेले आहेत की असं घडलं तर अमुक व्यक्तीला ह्याच्यामध्ये दोषी ठरवण्यात येईल आणि त्याच्यामुळे आमची सगळी मशिनरी फक्त 2 दिवस आता आपल्या ऑफिसमध्ये असते, उरलेले दिवस ते पूर्णपणे शाळेमध्ये असते. IT बँकिंग सगळे IT बँकिंग वगैरे ज्या प्रकारचे सगळे जॉब राहतात ते काय क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट काय? क्वालिफिकेशन 10 पासून पुढे. 10 पासून पुढे म्हणजे B2C कॉल सेंटर वगैरे असं? 10, 12 डिग्री ग्रॅज्युएट सगळे झाले. किती मुलांचे नाव आले जवळपास सर आतापर्यंत 1000 प्लस आले. आणि सिलेक्शन किती जणांचं तर काय ते कंपनीमध्ये जाऊन? एक्सपेक्टेशन 6000 जणांचं रजिस्ट्रेशन झालं ऑनलाईन. अच्छा, बेसिक पॅकेज का देतात सॅलरी? सर त्यांना ते कंपन्यांना त्यांनी स्वतः सांगते सर, आम्हाला फक्त नाव नोंदणीचं आहे. आपण फक्त कंपनीमध्ये प्रोव्हाइड करणार काय? हा, आपण इथे नाव नोंदणी करून त्यांना कंपनीकडे वाट लावणार.